बातम्यांचा वेगवान आढावा। कोण कोणाला भेटलं यावरती राजकारण नको, राजकारणात लोकशाहीत संवाद हा कायम राहिला पाहिजे असं भाष्य सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील असं म्हणत राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी मुंडेंवरती सोपवलेला आहे। तर सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर नैतिकतेमधून मी राजीनामा दिला होता असं विधान सुद्धा अजितदादांनी केलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान अजितदादांनी संतापून बीडच्या पाण्यासंदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलंय। कुठल्याही पदासाठी मी नौटंकी केलेली नाही, शिवसेनेने क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं मी बोललेलो नाही, मात्र कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही असं स्पष्टीकरण उभाटाचे नेते भास्कर जाधव यांनी राजीनाम्याच्या चर्चांवरती दिलंय। विधानसभा अध्यक्षांनी दुसरंच कुणाला तरी वारसदार नेमलंय, पण शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत, आम्ही सिद्ध करून दाखवू असंही भास्कर जाधवांनी ठामपणे सांगितलं। सुप्रीम कोर्टाने लव्ह जिहादची वास्तविकता प्रदर्शित केलेली आहे। महाराष्ट्रात अशा प्रकारच्या केसेस वाढतायत अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। दुसऱ्या धर्मामध्ये लग्न करणं गैर नाही, पण खोटं बोलून लग्न करणं आणि मूल जन्माला घालून सोडून देणं हे जे घडतंय ते गंभीर असून त्यावरती कारवाई करणं आवश्यक असल्याचंही फडणवीस म्हणाले। आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन, उद्या सत्ता नसेल तेव्हा त्यांचं अख्खं दुकान रिकामं होईल अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। 2 तास आमच्या हातात ईडी सीबीआय द्या, अमित शहा सुद्धा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत असं आव्हान राऊतांनी दिलं। जुन्नर न्यायालयाच्या अंतर्गत स्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलवून पवारांनी त्याला चांगलंच धारेवरती धरलंय। अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाडेगाव इकडे बियर बारमध्ये दारूच्या बिलावरून काही तरुणांनी धिंगाणा घातला। दारुडांनी बारमध्ये तुफान दगडफेक केलेली आहे। मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतलाय। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेची अंतिम तयारी बघायला मिळते। येत्या 22 फेब्रुवारीला ही यात्रा भरणार आहे। भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल होणार आहेत। नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावरती ब्रँडेड कंपनीचं स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असल्याचा गोरखधंदा उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असून 28 तेलाचे डबे, शेकडो कागदी लेबल्स आणि खाकी खरडा झाकण हे पॅकिंग मशीन एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 38 वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून 28 खडे बाहेर काढण्यात आलेले आहेत। सुमारे 1.5 तास चाललेली शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आलेली आहे। खड्यांबरोबर पित्ताशय बाहेर काढण्यात आलेले आहे। मालेगावच्या कौलाणे गाळणे इकडे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची विशेष सहल काढण्यात आलेली आहे। या सहलीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांनी विमान आणि बोटीमधून प्रवास केलेला आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला आहे। मावळच्या कामशेतमध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होती। 2012 साली बांधलेली शौचालय सुरू करण्याची मागणी इथल्या महिलांनी केली आहे। शौचालयाला जाण्यासाठी महिलांना रेल्वे स्टेशन किंवा पेट्रोल पंपावरती जावं लागतंय। वाशिममध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 80 रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो आता किरकोळ बाजारामध्ये अवघ्या 10 रुपयांनी विकले जात आहेत। त्यामुळे उत्पादन खर्च निघणं कठीण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये रब्बी हंगामात गव्हाची पेरणी 69,400 हेक्टर क्षेत्रावरती होते, पण प्रत्यक्षात 29,594 हेक्टरवरच झालेली आहे। मात्र गव्हाचं पीक चांगलंच बहरलेलं असून उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता शेतकरी वर्तवतात। कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत रावेर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी 5 महिन्यांपासून घरामध्ये कापूस साठवून ठेवलेला आहे। दरम्यान आर्द्रता घटून आता कापसाच्या वजनात घट झालेली, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे। धाराशिवमध्ये दहशत पसरवलेल्या वाघाला पकडण्यासाठी नवी रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे। दरम्यान वाघाला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट गनचा वापर केला जातोय, मात्र नव्या रेस्क्यू टीमने सुद्धा नेम चुकवल्यामुळे वाघ पुन्हा एकदा मोकाट झालेला आहे। उद्यापासून पुन्हा एकदा या वाघाची शोध मोहीम सुरू होणार आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिवशी 19 फेब्रुवारीला पार पडणार आहे। मंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी केली जाणार आहे।
शेवगाव तालुक्यातील काशी केदारेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या गोळेगाव पाझर तलावाची दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीचा विचार न केल्यास ग्रामस्थांनी 24 फेब्रुवारीपासून धरण आंदोलनाचा इशारा दिला. वाशिमच्या मंगुरपीर वनोचा गावामध्ये एकूण 2218 हेक्टर क्षेत्र असून त्यातील 1074 हेक्टर क्षेत्रावरती संत्र्याची लागवड करण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यांनी संत्रा खरेदीसाठी वनोजाला निवडलेला असून राज्यातील इतर भागात वनोजातील संत्र्यांना मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे. 34.4 अंशांवरती तापमान गेल्यामुळे फेब्रुवारीमध्येच नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या. राहुरी तालुक्यातील मानोरी गावामध्ये बिबट्याने भर दिवसा धुमाकूळ घातलेला आहे. शेतामध्ये चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केलाय. त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील मरळीमध्ये जनता दरबार घेतलेला आहे. या जनता दरबारात देसाईंनी शेकडो लोकांच्या समस्यांचं निराकरण केलं आहे. विदर्भातील मिनी पंढरी म्हणून ओळख झालेल्या बुलढाण्यातील शेगावात संत गजानन महाराजांचा प्रकट दिन 20 तारखेला मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. प्रकट दिनानिमित्ताने राज्यभरातून शेकडो दिंड्या पायी शेगावकडे निघालेल्या आहेत. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.